अप्रतिम कामगिरी केली. आतापर्यंत ज्या लाखभर रुपयाच्या ज्या स्पर्धा झाल्या तालुक्यामध्ये त्या सर्व स्पर्धांमध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी पंचांची हसमुख पाटील यांनी केली आहे. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अच्युत पाटील भाई चिंचगड एक्सप्रेस. पहिला बॉल जर आपण पाहिला तर इथे उजव्या यष्टीवरनं सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपानं, निर्धावच्या स्वरूपानं. नेक्स्ट मॅच अगदी एक मोठा बलाढ्य लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन टीम इन ॲक्शन असतील. टीम डबल ए स्पोर्ट्स जफर पटेल यांच्या माध्यमातून आणि वेदांत 11 या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. समोर डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. वेदांत 11 आणि डबल स्पोर्ट्स मध्ये एक चांगली मॅच, उत्कंठावर्धक रोमहर्षक असा मुकाबला इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या गोल जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग तुम्हाला इथे उपस्थित होत असताना खुल्या गटाचं क्रिकेट पाहण्याकरता ते इथपर्यंत आलेत आणि आज त्यांना मनमुराद क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. दोन बॉलचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धावा दाफलकावर आहेत. दोन खेळाडू मैदानामध्ये दीपेश घोलप आणि युवराज डुकले बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस युवराज डुकले पहिला बॉल फेस करत असताना हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये त्याला कन्वर्ट करतोय. बॉल सीमारेषा पार. युवराज डुकलेच्या बॅटमधनं दमदार षटकार 6. थँक्यू. धनेश साने आमच्यापर्यंत सूचित करतायत वाडा 11चे सर्व खेळाडू आपण वाडा 11च्या स्क्वॉड मध्ये पोहोचायचंय. यावेळेस मात्र हा चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 8 धावा दाफलकावर आहेत. अच्युत पाटील भाई गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 न वाढत असताना 12. 5 बॉलचा खेळ, ज्यानंतर 12 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल अच्युत पाटील भाई गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र पायातला बॉल ऑन साइडला जागा बनवली. चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 न वाढ. धावसंख्या 4 न वाढत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस 16. आपण मुख्य मंचावर शाही सन्मान आणि सत्कार सोहळ्याकडे वळतोय. आपल्या समवेत भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष माननीय सन्माननीय नरेशजी आकरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीने इथे केला जातोय. मी आयोजकांना विनंती करतो सन्माननीय विकासजी पाटील, धनेशजी साने,
थँक्यू डीजे. तदनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा नेते शिवसेना युवा उद्योजक सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजकांना की आपण सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. युवा नेते व युवा उद्योजक म्हणून त्यांची एक वेगळी स्वतःची ओळख त्यांनी खूप अल्पावधीमध्ये निर्माण केली. ते सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. राजेश सातवी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह होता जोपर्यंत सैराज खतीबनं बॉलला उचललाय. इथे एक रन कंप्लीट केली जाईल. जफर पटेल डबल ए स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संपूर्ण जगभरामध्ये ज्या बॅटचा डंका वाजतोय त्या बॅटचे ओनर त्या बॅटचे मालक सन्माननीय जफर पटेल इथे उपस्थित झालेत. जफर भाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण एकंदर पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे 17 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. राजेश सातवी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना इथे फटका चांगला आहे. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा हा षटकार. तिथे ज्या प्रेक्षकांना झेल पकडला या आपल्याकरता सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी इथे दिली जाईल. आपल्या समवेत मुख्य मंचावर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय वैभवजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मंचावरनं केला जाईल. सन्माननीय वैभवजी पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. सावली क्रिएशन एक जर्सी ही मुख्य मंचावर पोहोचवायची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर 23 धावा आहेत. एक षटकार आला होता, इनसाइड आउट केलं होतं. बॉलला खूप चांगला फटका तिथे प्ले केला होता दीपेश घोलपच्या माध्यमातून. पुढचा बॉल राजेश सातवी ऑन साइडला तडाखा चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेला क्लिअर करण्याकरता. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर दीपेश घोलपच्या बॅटमधनं आणखी एक दमदार स्ट्रोक. षटकार 6. थँक्यू डीजे. 4 बॉलचा खेळ डीजे थँक्यू. 4 बॉलचा खेळ संपला. या 4 बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर दाफलकावर धावसंख्या 29 रन्स आहेत. 29 runs on board. धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगल्या सुस्थितीमध्ये सध्या पोहोचत असताना चला थोडी घाई करा, वेळ दौडू नका. यानंतर एक चांगली मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक उत्कंठावर्धक मुकाबला म्हणून ज्या स्पर्धेबद्दल आम्ही जरूर म्हणतोय. या दरम्यान बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 6. तदनंतर आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आपल्या समेत सन्माननीय ललित दळवी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय मुंबई ज्यांचा सन्मान प्रशांत गोतारने उपसरपंच ग्रामपंचायत गातेस यांच्या शुभ हस्ते जे MPSC मध्ये उत्तीर्ण झालेले आपल्या सर्वांमध्येच उपस्थित असलेले सन्माननीय ललितजी दळवी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय मुंबई मॅच कडे जाऊया. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ. या 2 ओव्हरच्या खेळामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 रन्स. आक्रमकता मैदानामध्ये आहे. सैराज खतीब गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया सैराज खतीब
कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर मारा करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. या मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय जफर पटेल डबल ए स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीनं इथे केला जाईल. राहुल पष्टे यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. हा बॉल सिंगलमध्ये कन्वर्ट केला गेलाय, डबल करता कॉल नाही आहे. एक सिंगलमध्ये समाधान मानावं लागेल. जफर पटेल आपल्याला पुढे यायचं, आपला शुभ सन्मान इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा. शिवकृपा मित्रमंडळ गातेस यांच्या वतीनं हा शुभ सन्मान तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. जफर पटेल डबल ए स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आहेत आणि शिवकृपा ट्रॉफी आतापर्यंत सलग 2 वर्ष जफर पटेल यांच्या माध्यमातून विन केली गेली आहे. हॅट्रिक मारण्याच्या उद्देशाने इथपर्यंत पोहोचलेत, स्पष्ट दर्शवतात की या हंगामात षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि षटकारांना धावसंख्या वाढत असताना 44-44 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर 44 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. यावेळेस हा बॉल चांगला होता, रिव्हर्सचा माध्यम इथे त्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. बॉल डॉटच्या स्वरूपाने येत असताना 3 चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 44. चांगलं क्रिकेट सध्या वाडा 11च्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल अपील स्ट्रॉंग आहे, मात्र इथे बॉल कदाचित यष्ट्यांना सोडून जाणारा असावा आणि त्यामुळे पंचांनी नाकारलंय. सैराज खतीब कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी. 44 रन्स धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या ओव्हरमधला 2 चेंडूचा खेळ तो अजूनही शेष आहे. जेही प्रेक्षक इथे षटकाराला कॅच मध्ये कन्वर्ट करतील, आपल्याकरता सावली क्रिएशनची एक आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. जो प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालाय त्यांच्याकरता हे विशेष पारितोषिक असेल. ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे अच्युत पाटील, भाई येतोय बॉलवर, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, रन मध्ये वाढ झाली. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचती येते एकंदर 45. पहिल्या षटकातनं 16 आल्या होत्या, दुसऱ्या षटकातनं 21 आल्या, या षटकातनं 8 आल्यात आतापर्यंत 5 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सैराज खतीब, शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा सैराज खतीबचा. समोर युवराज ढुकले, बॅटिंग ट्रॅक वरनं स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना यावेळेस पंचांचा इशारा, अनिर्णित बॉल, डेड बॉलचा इशारा येतोय. या षटकातील शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. पुढचा चेंडू, इथे फटका चांगला आहे, हाय असताना लॉंगेस्ट षटकार या स्पर्धेमधला पाहायला मिळतो. युवराज ढुकलेच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पार, दमदार तडाखा, षटकार 6. सागर अधिकारी आणि सुधीर भोईर हे मान्यवर आमच्या या मुख्य मंचाच्या दिशेने येत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. हरीश वेखंडे इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय, अगदी चांगल्या टीम्स, अगदी चांगले खेळाडू आज स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळतील.
मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी षटकारांचा वर्षाव सुरू आहे. सचिन पष्टे, अच्युत पाटील ना पहिल्या षटकातनं ज्या रन्स दिल्या त्यापेक्षा जास्त राजेश सातवीनं दिला. अगदी त्याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर सैराज खतीब आणि आता सचिन पष्टे. नक्की कुठला बॉल कॅरी करावा त्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं होतं सचिनच्या मनामध्ये. मात्र मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. धावसंख्या चांगली धावफलकावर अधोरेखित झाली आहे. दीपेश घोलप स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. अप्रतिम फटका, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, षटकार. वाईडिश लॉंग अप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावरनं बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. पालघर जिल्ह्यामधील काही दर्जेदार खेळाडूंचे संच तेही इथपर्यंत पोहोचत आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्लेयरला नाही, खेळणार असेल आज तर टी शर्ट नाही, मात्र प्रेक्षकांना सावलीचा टी शर्ट, व्हाईटचा इशारा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचती येते 64 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. दीपेश घोलप आपलं अर्धशतक कंप्लीट करतोय. वैयक्तिक 54 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग दीपेश प्रभाकर घोलपच्या बॅट मधनं पाहायला मिळते. 16 चेंडू 54 धावा. आज दीपेश घोलपची बॅट जर संपूर्ण दिवस चालत राहिली तर निश्चित एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये दीपेश घोलपचा शो आज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ललित दळवी यांना विनंती असेल हा सावली क्रिएशनचा टी शर्ट आपण तिथे वितरित करावा. भाग्यवान विजेते ज्यांना आपण हे टी शर्ट देतोय. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारले, बॉलला फेकून दिलं, मिड विकेट सीमा रेषा पार, षटकार 6. डबल स्पोर्ट्स आणि भार्गवी 11 असं नाव आहे. आम्ही वेदांत 11 या नावानं तो संघ एरवी पाहतो, त्यामुळे तसा उल्लेख होता. मात्र आज एक वेगळे पॅकर त्या टीमला लाभले ज्यांच्या माध्यमातून ती टीम इन ॲक्शन असेल. भार्गवी 11 हा संघ हा इन ॲक्शन असेल. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे 77 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा खूप उंच, भरत बागुल बनेल प्रेक्षक, बॉल त्याच्या डोक्याच्या वरनं, षटकार. हेलो हेलो
हॅलो हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते भरत बागोल आणि साईनाथ पष्टे. ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येते. ते दोन माझ्या नावावर टाका. साईनाथ पष्टे मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता. बॉल पाहिजे का साईनाथ? पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता युवराज डुकले सज्ज होतोय. पहिला सामना खुल्या गटातील तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात अप्रतिम लढती झाल्या. तिथे एक बॉलमध्ये 3 रनची गरज असताना 2 रन पळून पूर्ण केल्या आणि आशिष शिंदेच्या टीमला केसीसी कोळकेवाडीला पराभव स्वीकारावा लागला. आरपी लायन्स वाडा ती मॅच जिंकली. तदनंतर ची मॅच जर आपण पाहिली तर देवघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कुडूस 11 ज्यामध्ये कुडूस 11 विजयी झाला. आरपी लायन्स वाडा फायनलमध्ये प्रवेश केलाय. कुडूस 11 खुल्या गटाची जी टीम क्वालिफाय होईल त्याच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरता सज्ज होईल. युवराज पहिलं षटक घेऊन उजव्या इष्टीवरनं हा बॉल थोडासा अतिरिक्त बाहेर राहतोय. हसमुख पाटील आमच्याशी जोडले जातात. इशारा आला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात या डावाची सुरुवात या इनिंगची पहिली 1 धाव धाफलकावर अधोरेखित होईल. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. एक बलाढ्य टार्गेटचा पिछा करायचा आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. दीपेश घोलप तिथे फील्ड करत असताना दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या होत्या. मात्र योग्य वेळी योग्य सिग्नल आणि त्यामुळे माघारी परतणं शक्य झालं साईनाथ पष्टेला. अपघात टळला इथे. बॉल आलाय मात्र डॉट. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये परवडणारे नाही आहेत कारण 83 रन्स पर ओव्हर 20+ धावा तुम्हाला दाफलकावर जोडायच्या आहेत. सोपं नाही आहे ते. इथे बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जो मॅन ऑफ द सिरीज खेळाडू राहणार आहे त्याच्याकरता एक LED TV आमची सैराज खतीब आणि मेराज खतीब यांच्या माध्यमातून जी स्पॉन्सर्ड केली गेली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू फिरवला. युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आम्हाला विचारतात की आज A1 पवन आम्हाला पाहायला मिळेल का? हो 100% पाहायला मिळेल. तो डबल स्पोर्ट्स कडनं निश्चितच मैदानामध्ये असेल नेक्स्ट मॅच मध्ये.
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर एकंदर लागली गेली आहे. या षटकाराच्या मदतीनं पुढे सरकत असताना 11वर 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा धाफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 11 रन्स धाफलकावर आहेत. येणारे ज्या ओव्हर्स आहेत त्यामध्ये निश्चित चांगला दर्जेदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. निखिल बागुल येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. निखिल बागोल यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड, चांगला फटका. रोशन पाटील लारा आहे त्या क्षेत्रामध्ये. 1 रन मध्ये बॉल कन्वर्ट होईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12 या आकड्यावर. दर्जेदार खेळाडू पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचलाय आणि आज त्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही बाजूनं नेक्स्ट मॅच मध्ये मुंबई ठाणे पालघर मधली खेळाडू तुम्हाला इनॅक्शन खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, जोपर्यंत फील्ड करेल, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्या 13वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 13 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. थोडीशी शांतता आहे मैदानामध्ये. त्याचं कारण पहिली इनिंग पूर्वार्धाचा खेळ खूप वादळी राहिला. दीपेश घोलपची आक्रमकता सर्वांनाच भारावून टाकणारी होती. 18 बॉलमध्ये 61 त्यानं या मैदानामध्ये ठोकले. हा बॉल हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला कॅच दीपेश घोलपच्या माध्यमातून विकेट मिळेल. माघारी परतावा लागेल साईनाथ पष्टेला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा लागलाय तो टीम अमी कुडुसकरला. फलंदाज साईनाथ पष्टे तंबूच्या आसरला परत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर निखिल बागुल सध्या चांगली कामगिरी करत असताना हीच चांगली कामगिरी त्याच्याकडनं जरूर नेहमीच अपेक्षित असते आणि नेहमीच प्रभावित करणारा खेळ या खेळाडूनं दाखवलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या खेळाकरता तो फिरत असतो आणि तो निखिल बागुल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल इथे फुलटॉस होता. उडवलंय त्याला, पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. नसीम आरिशा पार षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 6. क्रिएशन या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सावली क्रिएशनच्या माध्यमातून अगदी चांगलं कार्य राहिलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी खूप अप्रतिम असं वर्क केलंय त्यांनी. टेक्निशियन रूम आहे. ज्या टेक्निशियन रूम मध्ये वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगल्सनं चेक केलं जातं. इट्स अ फेअर बॉल. षटकार आलाय. 5 चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या 19 आहे. शेवटचा बॉल निखिल बागुलचा. समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड उडवलंय नंदन, त्याच्या मस्तकावर दस्तक. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या वेगानं पुढे सरकत असताना 23-23.
रोशन दुसरा जुना बॉल मैदानामध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. सध्या जर आपण पाहिलं तर रोशन पाटील आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळेल. समोर भरत बागुल बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उडवला हवेमध्ये. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत. दीपेश घोलप तिथे जीवाच्या आकांताने प्रयत्न करेल मात्र बॉल थांबणार नाही. सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं स्वागत केलंय रोशन पाटीलचं. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल तिथे षटकाराच्या बाहेर कन्वर्ट केला गेलाय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला थांबवणं कठीण. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर आक्रमण पाहायला मिळतंय. रोशन पाटीलच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आक्रमण सुरू आहे आणि धावसंख्या ही पुढे सरकते जाऊन पोहोचते 51. 51 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाज रोशन पाटील थोडासा महागडा जरूर ठरलाय. इथे डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा भरत अप्रतिम षटकार खेचतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. रोशन पाटीलच्या विपक्षामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण सुरू आहे. आतापर्यंत या ओव्हर मधले 3 बॉल झालेत आणि 3 बॉल मध्ये रन्स आल्या 16. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिलं तर तिथे एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट केला जाईल. राजेश सात्विक कॉल करत असताना एक रनच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 40. पूर्वार्धाच्या खेळामध्ये दीपेश घोलपकडनं खूप चांगल्या पद्धतीने रन्स आल्या त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्येही कुठे कमकुवत नाही. आतापर्यंत आम्ही कुडूसकरचा संघ जर तुम्ही पाहिला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हे सर्वच खेळाडू 40 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र रोशन पाटीलचा बॉल ऑन साइडला. चांगला फटका. दीपेश घोलप त्याला दिला गुंगारा. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार 4. राहिली म्हणून मॅच थोडीशी दूर निघत असताना इथे एक चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती झाली आहे नंबर 3 ची. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 44 धावा. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 6 चेंडू शेष आहेत आणि खूप जास्तीच्या धावा त्या गरजेच्या आहेत. बिलकुल पूर्वार्धाच्या खेळाचा प्रभाव या उत्तरार्धाच्या खेळावर जरूर पाहायला मिळाला. यानंतर एक चांगली मॅच टीम डबल स्पोर्ट्स आणि भार्गवी 11. शेवटचं षटक गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस रोहित पाटील शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने रोहित पाटील कशा पद्धतीने मारा करेल या ओव्हरमध्ये. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे आलाय बॉल डॉट. फक्त औपचारिकता बाकी राहिले इथनं पुढे. जी औपचारिकता कंप्लीट करायची आहे. यानंतर
जफर पटेल यांच्या माध्यमातून डबल स्पोर्ट्स, तर सुधीर भोईर आणि प्रकाश भोईर यांच्या माध्यमातून भार्गवी 11 जे ऑनर आहेत त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. या दरम्यान भरत बागुल तो सांगतो मैदानाच्या आतमध्ये अजूनही भरत बागुलचा दरारा तोच आहे जो मैदानाच्या आतमध्ये लढू शकतो. आपल्या बॅटिंगची चमक तो सहजतेनं दाखवू शकतो आणि अप्रतिम आजच्या इनिंगनं भरत बागुलनं पुनश्च एकदा सांगितलंय टायगर अभी जिंदा आहे. अजूनही भरत बागुल मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो ते मैदानातनं त्यानं दाखवून दिलंय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 50 कम्स अप. पन्नास धावा या धाफलकावर सोडल्या जात आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया कशा पद्धतीने मारा इथे केला जाईल या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. इथे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि इथे मी ती विकेट. रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच डबल स्पोर्ट्स आणि भार्गव 11. या मॅच नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. 10 मिनिटं तुम्हाला दिली जातील. तुमचे खेळाडू जर येत असतील ऑन द वे असतील तर तुम्हाला 10 मिनिटं आम्ही देऊ कारण दुरून येत आहेत काही वसई विरारच्या पट्ट्यातले खेळाडू. तिथे खूप जास्त ट्रॅफिक आहे रोडला त्यामुळे थोडेसे 10-15 मिनिटं आम्ही आपल्याला जरूर देऊ आणि त्यामुळे टॉस करता यायचंय मॅच नंतर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये या देखील बागुल तिथे या बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट होईल. जी औपचारिकता आहे ती औपचारिकता कंप्लीट करण्याचं काम सध्या सुरू आहे मैदानामध्ये. खूप सारा प्रेक्षक वर्ग आज मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतोय या स्टार कास्टला पाहण्याकरता. जे मोठमोठे खेळाडू आहेत ज्यांची नावं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उच्च दर्जावर उच्च कोटीने घेतली जातात अगदी त्या सर्व खेळाडूंना पाहण्याकरता प्रेक्षक आतुरतेनं वाडा तालुक्यात जेव्हाही मोठ्या स्पर्धा असतात ते येतात आणि शिवकृपानं कधीही नाराज केलेलं नाही आहे. शिवकृपा ट्रॉफीमध्ये जेव्हाही प्रेक्षक वर्ग आलाय तेव्हा त्यांना दर्जेदार खेळाडू पाहायला मिळालेत. इथे खूप सारे प्रेक्षक विचारत आहेत की प्रतीक धोगडे आज पुनश्च एकदा पाहायला मिळेल का. मात्र जर आला तर निश्चित पाहायला मिळेल. अजून प्रतीक धोगडे खूप प्रभावित केलं होतं वाड्याच्या स्पर्धामध्ये. उपलाट जातो खेळाडू तलासरी. खूप अप्रतिम खेळ त्यानं दाखवला. मात्र जर तो आला तर त्याचा खेळही प्रेक्षकांना आज पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या कमेंट्स येतात त्या सर्वांचं स्वागत आहे वेलकम आहे जे कमेंट सेक्शनमध्ये युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जॉईन झालेत. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच